गडचिरोली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, ऐरी विधानसभेचे आमदार आपल्या सोबत आहेत. बाबा, तुम्ही ऐरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागात आढावा घेत आहे. हे नेमकं कोणत्या मुद्द्यावर आढावा आहे आणि कशा प्रकारे विकास सुरू आहे? नाही, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे आढावा घेण्याचा हेतू हेच आहे की आपण जेव्हा निवडून येतो, निवडून आल्यानंतर प्रत्येक विधानसभा सदस्यांनी आपलं आपलं निर्वाचन क्षेत्रामध्ये ते आपल्या आपल्या तालुका लेवलवर ते आमसभा घेत असतात, कारण की ते तालुक्याचे अध्यक्ष असतात सभेचा. आणि त्या दृष्टीने त्या दृष्टिकोनातून आपण नियमित दरवर्षी आपण घेत असतो. तो यावर्षीसुद्धा आपण निवडून आल्यानंतर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन 5 तालुक्यामध्ये आपण हा आढावा घेत आहोत. आणि आढावा घेत असताना बाकीचे सगळे विषय असतात. आपल्याला पुढच्या पावसाळ्यामध्ये काय काय लागणार, कृषी बदल असेल, हॉस्पिटल्स आहेत, शिक्षक भरतीचं असेल, डॉक्टरांचं कमी येतात असेल, ANM कमी असतात, हे सगळं रिपेअरिंग वगैरे सगळं ह्याचा पूर्व आपल्याला तयारी करायचं आहे. तर पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे डिसेंट्री, डायरिया आणि बाकीचे मलेरियाचा फार मोठा प्रादुर्भाव आहे, त्याला थांबविण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं विषयावर आपण चर्चा करत असतो. आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकारी आपला विचार व्यक्त करतात. आणि आम्हीसुद्धा सगळे ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील, गावचे सगळे कार्यकर्ते वगैरे येत असतात सगळ्या पक्षाचे, ते आपले मतं व्यक्त करतात. बाबा, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही नेहमीच आपली सत्ता कायम ठेवतात. तर यावेळी पुढच्या काही काळात जिल्हा परिषद निवडणूक आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? नाही, जिल्हा परिषदेची तर तयारी तर आपण काय, आता आम्ही फिरतच आहोत सतत. आता मी निवडून आल्यानंतरसुद्धा मी सतत प्रत्येक क्षेत्रामध्ये जातो, प्रत्येक गावामध्ये भेटी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांच्या काय अडचणी आहेत, कुठे पिण्याच्या पाणीचं असेल, कुठे रस्ते असतील, काय लहान रस्ते असतील, विलेज रोड आहेत, ODR आहेत, VR आहेत, बाकीचे MDR आहेत, हे सगळे रस्ते आपल्याला बांधायचं असेल तर हा जिल्हा परिषदेचं काम आहे. आणि जिल्हा परिषदेचं काम आता जिल्हा परिषदमध्ये प्रशासक असल्यामुळे कोणत्याच प्रकारचा आपण विचार न करता कारण की ते शासनाचा त्याच्यावर अधिकार असतो. त्या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीने अधिकचा निधी आणून सरकारकडून आणि जिल्हा परिषदेच्या ह्या सगळं कामं आपण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आणि त्या दृष्टीने आपण जरूर हे आपण जे सांगितले की आपण 3-4दा आपण सत्ता जिल्हा परिषदमध्ये आपला सत्ता आपण ठेवलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून या वेळेला सुद्धा आपण निवडणूक जाहीर झाले की त्या दृष्टिकोनातून महायुतीचा सत्ता इथे येईल. बाबा, याच्या अगोदर तुम्ही स्वतः म्हणजे वेगळ्या स्वतःचे उमेदवार होते, तर आता महायुती आहे, तर 3 पक्ष मिळून जिल्हा परिषद निवडणूक लढणार का? की म्हणजे तुमच्या बाजूचे जे उमेदवार ते म्हणजे स्वतःच्या भरोश्यावर निवडणूक लढणार का? नाही, स्वतःच्या भरोश्यावर निवडणूक लढण्याची आपला तयारी नाही आहे सध्या. आपण सगळं महायुतीचं राज्य सरकारमध्ये महायुतीचं सरकार बसलं असल्यामुळे तर नगरपंचायतमध्ये सुद्धा महायुतीचंच आपण प्रशासन आपलं सरकार चालवत आहेत. आणि त्या दृष्टीने जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सरकारचे जर प्रतिनिधी निवडून आले म्हणजे त्या पक्षाचा, तर आपल्याला शासनाकडून अधिकचा निधी आणता येईल आणि त्या दृष्टीने जिल्हा परिषदमध्ये राहून आपण कामं करता येतील. गडचिरोली जिल्ह्याला 2 पालकमंत्री पद मिळाले. तर मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्याचे कारभार असताना, एक मोठा कारभार असताना जिल्ह्याकडे लक्ष देणे कितपत योग्य आहे? नाही, ठीक आहे ते, कारण की हा जिल्हा फार महत्त्वाचा जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा आदिवासी नक्षलग्रस्त जिल्हा आहे. आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये जो कोणी बाहेरचा मंत्री येत असेल तर त्या मंत्रीला एक प्रकारचं चॅलेंजिंग काम असतो आणि एक जबाबदारीचं काम असतो, कारण की या जिल्ह्यामध्ये काम करणं थोडंफार अडचणीचं असतो. आणि येणं जाण्यामध्ये फार अडचणी असतात. आणि भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे छत्तीसगडाचा प्रभाव या महाराष्ट्रामध्ये पडू शकते. तेलंगणाचे नक्षल इकडे येणं जाणं करू शकतात. म्हणजे त्या इंटरस्टेट हे नक्षल फिरत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून थोडा एक महत्त्वाचा हा गडचिरोली जिल्हा हा सेंट्रल इंडियाचा महत्त्वाचा जिल्हा निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा लक्ष घातलेलं आहे या जिल्ह्यावर. पुष्कळशे योजना निघालेल्या आहेत. केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी आदिवासी विभागाकडून सुद्धा केंद्र सरकारच्या विभागाकडून आदिवासी विभागाकडून अतिरिक्त निधी या गडचिरोली जिल्ह्याला देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने राज्य सरकारचं आपण आदिवासी जे जिल्हे आहेत त्यांना 9% आपण बजेट देत असतो.
आणि या 9% बजेट पूर्णपणे या गडचिरोलीसारखे इतर जिल्हे आहेत, जे 11-12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये हा निधी जायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा प्रतिनिधी म्हणून एक पक्षाचा प्रतिनिधी आणि आदिवासींचा प्रतिनिधी असल्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो. आपण बघू शकतो की अनेक राजकीय मुद्द्यांवर ऐरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मवीर वात्राम प्रतिक्रिया देत होते. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.